मैत्रेयी चालू आहे ना अजून? तिथे सौमित्रला कळालंय त्याच्या नावानं कोणीतरी मेसेजेस करताय म्हणून. काय सांगतेस? हो, पण मी करते ते नाही कळलं ना अजून. नाही कळालं कारण आता तो तावात बाहेर गेला. बट दॅट्स नॉट द पॉइंट. हा मग ठीक ठीक आहे. काय ठीक आहे? तू हे आधी सगळं थांबव. तू काय ते तू जे काही करतेस ना ते अंगाशी येणार आहे तुझ्या. डोंट वरी, असं काही होणार नाहीये. हे जे सगळं चाललंय त्याला मुलगी आवडेल असं वाटतंय तुला? हा, तू ना हवेत बाण मारणं बंद कर. हवेत नाही, माझ्याकडे याच्यासाठी बेस आहे. काय? आय टेल यू. हे बघ, वुडी ॲलनच्या ॲनी हॉल नावाच्या एका फिल्म मध्ये एक्झॅक्टली असं घडतं. म्हणजे ऐक ना, हे बघ, वुडी ॲलनला जुलिया रॉबर्ट्स खूप आवडत असते. मग तिला पटवण्यासाठी त्याच्या आधीच्या लग्नातली एक मुलगी त्याला मदत करते. ती काय करते म्हणजे टेक्निक बघ तू. ती जुलिया रॉबर्ट्स तिच्या आईला जे काही येऊन सांगते ते सगळं वुडी ॲलनशी शेअर करते. आणि मग वुडी ॲलन ती इन्फॉर्मेशन यूज करून जुलिया रॉबर्ट्सला पटवतो. मी इथे काय करते, मी सौमित्र बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन त्या मुलीला सांगते जिचा वापर करून ती सौमित्राला पटवणार आहे. गॉट इट? काय फिल्मी लॉजिक आहे ग हे? ही रियालिटी आहे, रियालिटी. जरा हवेतून जमिनीवर या. बर, तुझ्या लॉजिक प्रमाणे जरी आपण गेलो तरी वुडी ॲलनला माहित असतं की त्याची माहिती कोण देतंय. इथे तू त्या मुलीशी, त्या कशाला अनेक मुलींशी सौमित्र म्हणून चक्क खोटं बोलतीयस. कळतंय का? तो जर भेटला कशाला, त्यानं एक जरी कॉल केला ना कोणत्याही यातल्या मुलीला तरी तुझा प्लॅन उघडा पडणार आहे. बघ, असलं काही होत नसतं. हे बघ, जरी तिला कळलं ना तरी तिला असं वाटेल की वाव, किती छान सेन्स ऑफ ह्युमर आहे सौमित्रचा. आणि मुळात काय, ते दोघं जण एकमेकांना भेटायला लागले, एकमेकांना आवडू लागले की हे सगळे प्रश्न मागे पडतील. आय एम शुअर. तुझं ना त्या आशावादी माणसासारखं झालंय. कसं? करेक्ट. तो 50व्या मजल्यावरून असा खाली पडत असतो जमिनीवर, तोंडावरती, तरी 35व्या मजल्यावरती येईपर्यंत सुद्धा म्हणत असतो सो फार सो गुड. गुड जोक. गुड जोक काय? तोंडावर पडशील. गुड बाय. काय सगळं संपलं यार आपला ग्रुप. आता आधीसारखं कोणीच रेग्युलरली भेटत नाही यार. विशेषतः तो धनराज, रोकडे भंगार, लग्न झाल्यापासून भावच देत नाही यार आपल्याला. एक्झॅक्टली. हा रोकड्यानं गायबच झालाय. ऋतू, एका अर्थी बरं झालं ना आपलं, सॉरी पण आपलं लग्न नाही झालं ते. ना आपण पण ग्रुपला असं डच्चू दिला असता. लग्न झाल्यावर सगळेजण असं ग्रुपला फाट्यावर मारतात का, तसं आपणही मारलं असतं. अरे लग्नानंतर कशाला, सध्या ब्रेकअप नंतर बदलतात लोक चुंबक. हे काही काय आशू, आता आम्ही दोघं येत नाहीत का कॅफेमध्ये सगळ्यांबरोबर? नाही, तुम्ही तुमच्याबद्दल नाही बोलत आहे ग. तुम्ही असं एक आयडियल कपल आहात. म्हणजे ब्रेकअपच्या आधी होतात आणि आता ब्रेकअप नंतरही आहात. मी त्या सौमित्र आणि मैत्रेयी बद्दल बोलते. पण मी म्हणत होतो ना त्यांचा आपण पॅचअप करूया यार. सौमित्रकडे काय मला असं एकटं बघवत नाही यार. मी त्यांच्यासाठी केलेल्या प्लॅनचं काय झालं त्या पॅचअपच्या प्लॅनचं? प्लॅन? अरे कुठला तू कसला प्लॅन? कसला प्लॅन मलाच विचारतो. मला प्रश्न नको विचार, तूच खरंच सांगा, नाही तर मी खरंच तुला जोरात काहीतरी मारेन. मी काय सांगायचं तुला, माझं स्वतःचं काही प्रायव्हेट म्हणून आहे की नाही? हा, तर मी सगळं सांगून टाकायचं तुला असं बावळटासारखं. प्रायव्हेट? अरे हा मुलींना माझे नंबर शेअर करतो. मला एकटं बघू शकत नाही. आता म्हणा, खोटं बोलू नको, शपथ घेऊ नकोस माझ्यासोबत. नाही, अरे नाही म्हणा, नाही म्हणा. प्लॅन सांग पटकन. सौमित्र काय बोलतोस तू? काय वागणूक आहे तुझी? तुला शोभत नाहीये. सौमित्र प्लीज, यू आर अ
डॉक्टर. माहितीये. आणि मी इतक्या हिंद पातळीवरती उतरेन असं वाटलं होतं का तुला? मला जर जुळवायचं असतं तर तुझं आणि मैत्रीचं जुळवलं असतं ना. इतर सगळ्या पोरींना का नंबर देत फिरलो असतो तुझे? नाही, तुम्ही दोघं ना ही नाटकं बंद करा आता. सौमित्र, पॅचअप करून टाका तू आणि मैत्री, प्लीज. हो यार सौमित्र, म्हणजे आम्ही खूप मिस करतो यार तुम्हा दोघांना. एवढं असेल तर तिला सांगा ना, तुमच्या प्रिय मैत्रिणीला. मी नाही केलंय ब्रेकअप, तिने केलंय, तिला सांगा. अरे सकाळ हा निघून गेला. गॉड, गळा दाबला यार माझा. या डॉक्टरला मी पहिल्यांदा असं व्हायलेंट होताना पाहिलं यार. नाही म्हणजे नक्की काहीतरी सिरियस घडलंय. नाही, या मैत्रीचं एक सेशन घ्यायलाच पाहिजे आपण. काय माहिती का, हिचे माताजी प्रकरण आपल्यावर हावी होते. हे आदिल कुठे रे? सॉरी 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 सॉरी, गाडी सुरूच होत नव्हती. अरे लक्षात आलं की पेट्रोल नाहीये. मी भरायला गेले होते, तिथे एवढी गर्दी होती पेट्रोल पंपवर. रोप हा. आदिल, मी मैत्रीच्या बोलण्याचा मी विचार केला. तिचं म्हणणं बरोबर आहे ना. म्हणजे बघ ना, मी एक फोकस्ड मुलगी आहे आणि प्रेमाचं वगैरे हे सगळं माझ्या सिलेबस मध्येही नव्हतं ना. आणि म्हणूनच तर मी तुला खरं तर नाही म्हटलं होतं. हा तेच बरोबर आहे. पण म्हणजे मला असं अचानक काहीतरी वाटायला लागलं तुझ्याबद्दल. नाही म्हणजे ते चुकीचंच असेल हो ना. आदिल आदिल आदिल, ठीक आहे, सोड सोड सोड, जाऊ दे. म्हणजे एवढं काय आहे, सोड. चल आपण जाऊया. आदिल, तुला ऑड वाटत असेल तर तू चालव गाडी, मी बसते मागे. अरे वा, या सोनबाई, तुम्ही कशा काय आलात अचानक? हा, आणि मिस्टर कुठे गेले? नाही मी एकटीच आली. हा बाई, हा, मला ना एकदम भारी वाटतंय. बर. म्हणजे बघा ना, मी पहिल्यांदा पुण्यात एकटीने प्रवास केला ना. काय? हा म्हणजे मी सांगते तुम्हाला. पहिल्यांदा स्वारगेटला गेले, नंतर तिकडून बस पकडली, तिथून आपल्या इथल्या स्टॉपला उतरली आणि नंतर तिथून रिक्षा पकडून डायरेक्ट इथे. वा, शाबास. आणि नवरा कुठे गेलाय? ते गेले कामावर. म्हणजे मला स्वारगेटला सोडलं आधी आणि म्हणजे चौकशी कर. मला भीती वाटली आधी, पण काय नाही, मी चौकशी करून पोहोचली व्यवस्थित तिथं. अरे वा, क्या बात आहे. मी त्यांना कळवते. हा, कळव. हा हॅलो, हा पोचली मी इथे व्यवस्थित. हा, सगळी चौकशी केली काय. म्हणजे बघा, आधी स्वारगेटला गेली, तिकडून स्वारगेटवरनं बस पकडली आणि नंतर इथल्या स्टॉपला उतरली. मग नंतर रिक्षा पकडायला गेली आणि रिक्षाने इथे आली. पण नंतर तो रिक्षावाला मला जास्त पैसे सांगायला लागला ना. त्याला बोलली मी, तुला काय बाहेरची वाटली काय, मला माहिती 50 रुपये होतात ते. काय नाही
कामावर गेलेले ना? म्हणलं होतं पण काही गेलो नाही मग काय आलो हिच्या माग माग गाडी घेऊन. म्हणलं बघू कशी जाती काय नाही. ते रिक्षाच्या इथं जाणार होतो मी. म्हणलं वाद कशाला वाढवायचा पण म्हणलं शिकू दे काय. आली पण. तुम्ही माझ्यासाठी एवढे फिरून आले? बस का फ्रेंड आहेस तू आपली एवढं करूच शकतो आपण नाही का माई. फ्रेंडशिप. वाह शाबास रे गड्या रोकड्या. आणि बबली आता यावरून एक गोष्ट सिद्ध झाली. आता पुण्यात तू कधीही कुठेही एकटी फिरू शकशील हो की नाही? हो आणि चुकली तर हे आहेतच की पाठलाग करायला. क्या बात है. ठीक आहे बाबा, तुम्ही पण काय आता दुर्लक्ष करता आमच्याकडे. तू काही आरोप करायला नको होतेस मगाशी माझ्यावर म्हणून मी पण हर्ट झालो. हरकत नाही, बोललो नाही मी. ठीक आहे सॉरी. अरे सॉरीचं गुड नाही एवढं काढले सतत. सॉरीचं सॉरी पण माझ्याकडनं असं सॉरी वगैरे नव्हतं ऐकायचं सौमित्र. मी सहजच. ठीक आहे म्हणजे एवढंच आहे. म्हणजे अजून काय बोलायचं नाही ना तुला. ठीक आहे मग निघ आता, मला माझी काम आहे. ठीक आहे. त्याहून जास्त महत्वाचं काम माझं आहे सौमित्र. मला एक खरंच कळत नाही या सगळ्या मुलींना कोणी तुझा नंबर दिला असेल. खरं सांग मला, मैत्रीण असेल ना? नाही मैत्री नाही देणार. कारण काय आहे, ते आलियाचं हल्लीतच झालंय ना, मग आम्ही खूप भांडलो त्यावर. ती हिंमतच नाही करणार. ओके विघ्नेश असू शकतो, अगदी असू शकतो. हा तो खरं देऊ शकतो, असे चाळे करतो तो. माझा एक विघ्नेशला फोन लाव. तू भेट, तुला फोन त्याला. नाही लावायला काही नाही, पण तो कबूल नाही होणार रे. तुला शाण आहे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आयडिया. हा अरे आयडिया काय? आणि त्याच्या सगळ्या तुझ्या समस्त ललना आहेत, हा त्यापैकी एकीला फोन लाव आणि ए शी. अरे टक म्हणजे बोलवून घे तिला कॅफेवरती फोन फिरून. हा तुला काय माझा विचार असे हे वाटले म्हणजे काय, तिच्या डोक्यातली सगळी माहिती आपल्याला काढून घेता येईल. हळूहळू सगळे प्रश्न तिलाच विचारता येतील. अरे बोलवायला काही नाही, पण तसं हे वाटेल ना की मला इंटरेस्ट आहे बुवा तुझ्यात, की नाही का. अरे शुंभा, तिला हो म्हणायचंय का तुला जाऊन? हो तर नाहीच म्हणायचं ना. मग बोलवून घे ना सरळ. हा बुवा निघालीच एखादी सुंदर फार. कसं जर निघाली तर मी एकटा आहेच ना सध्या. माझी काहीतरी व्यवस्था होऊ शकते. आणि मी पण असणारच आहे आसपास तिकडे. कशाला? नाही म्हणजे त्या इतक्या सुंदर ललनेसमोर जर माझ्या मित्राचं मानसिक खच्चीकरण झालंच, एक पाठबळ. अच्छा म्हणजे तसं मैत्री म्हणून तू दुसरं काही समजतोय असतं. नाही, आयडिया काय तशी वाईट नाहीच आहे. नाही ना, हेच करूया मग आपण. पण मग कुणाला फोन लावू मी? तुला सांगतो एखादी सुंदर टवका तू बोलव. आठवले ना? हा? म्हणजे तूही त्या नजरेने पाहत होतास. नाही ए, हो. आहा, मला काही सांगू नको. हॅलो. हा मी सौमित्र बोलतोय. उद्या वेळ आहे?
हॅलो. अरे चुंबक, बोल बोल बोल. काय आज सकाळी सकाळी एकदम काय? दादाला देऊ. दादा रे झोप. दादा 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 खरंच सॉरी दादा, मार नको दादा, खरंच सॉरी दादा. मारलंय नाही. फोन दे आता. मार. ए दादा 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 फोन चोर, फोन चोर, फोन चोरतो. हॅलो चुंबक. हा चुंबक बोल. एक मिनिट थांब. तू रात्रभर माझा फोन घेऊन बसलेलास का रे? हो. बोल. हा बोल रे चुंबक. हा अरे बोल काय, आपण आता भेटतोय ना, मला एक्साइटमेंटने झोप नाही रे रात्रभर. कसली एक्साइटमेंट? अरे आपण आता त्या मुलीला भेटतोय ना. अरे कोण मुलगी? अरे ती नाही काय ती प्रिया, काय नाव तिचं? अच्छा हा, ती प्रिया कीर्तीकर, तिला भेटायचंय. हा त्याचं काय? अरे हे बघ, आम्ही सगळ्यांनी कॅफेमध्ये फिल्डिंग लावायचं ठरवलेलं आहे. आम्ही सगळे तिथे असू. तू रिलॅक्स राहा, एकदम टेन्शन फ्री. तू भीड आलं लक्षात? अरे नाही नाही नाही, तुम्ही नका येऊ प्लीज. मी एकटा हँडल करतो. मी भेटतो त्या मुलीला आणि बोलतो सगळं, ठीक आहे? तुला कळत नाहीये सौमित्र, उद्या तिने टाकली बुवा काय मॉलेस्टेशनची केस टाकली तुझ्यावरती. काय करशील, कुणाला सांगशील? तेव्हा आम्ही असू, कळलं का? साक्षीदार म्हणून तुझ्यासाठी आम्ही उभे राहू तिकडे. काय? ठीक आहे चल भेटू. बाय. हॅलो. 1000 नाही, 1000 नाही, आता 2000. पैसे मागतोय. पैसे दादा दादा फोन चोरून. प्रिया कीर्तीकर. काय? हो दादा एक मिनिट. प्रिया, अरे शुअर प्रिया कीर्तीकर? प्रिया कीर्तीकर हो. काय तिचं काय? दादा काँग्रेस. अरे काल रात्री तिचा मेसेज आला होता. तुला? मला कशाला येईल तुला? मग तर मग काय नाही, मी तिला रिप्लाय केलं. काय केलं? इगर टू मीट यू. थांब थांब थांब. तुझ्या इकडे दादा 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 सोडून. तो बघ ना. अरे दादा कसेही असले तरी आपले वडील आहेत ते. गचकले वगैरे असते म्हणजे. काय काय बोलतोय तू? चटकाली ना जिवेला. काय चाललंय तुम्हाला दोघांचं सकाळी सकाळी? आधी उठाव त्यांना रे. बाबा काय झालं बाबा? बाबा या हळू बाबा. काय माझे पोटचे पोरं माझे जीवावर उठलेत रे. काय रे? नलू नाही नाही, हे माझं रक्त नाही. बाबा तुम्हाला खूप लागलाय का इथे? अरे गधड्या इथं लागलंय. अरे तू हा 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 यांनी सुरुवात केली सगळ्या गोष्टीला आणि भांडणाला. याला एकदा असा चेचाच पाहिजे चांगला. काय रे? काय हे काय? तुम्ही दोघं लहान आहात आता? म्हणजे तो लहान आहे, तू मोठा आहेस की तुला नाही कळत? अगं आई, लहान मोठ्याचा प्रश्न नाहीये. त्याला नालायकाला जर आवडला नाही ना, तर एक दिवशी फक्त तुम्हाला दोघांना एकच मुलगा असणार आहे. गप रे. मी गप. आणि हे बघ, तू सुद्धा स्वतःला आवर. हा नाहीतर तुझ्यासोबतही एकही मुलगी राहणार नाही लाईफ टाईम. तिने कोणत्या? गप काय? हा गप काय? अगं वेगवेगळ्या मुलींना भेटतो आजकाल. विचार ना त्याला, प्रिया कीर्तीकर कोण आहे विचार. रात्री अपरात्री मेसेजेस येतात तिचे. याला मोबाईल चेक कर जरा याचा. आई पेशंट आहे माझी ती. अच्छा, म्हणजे तू पेशंट आजकाल कॉफी शॉप मध्ये भेटतोस का? नाही, क्लिनिकची नवीन ब्रांच उघडली का तिकडे? हे बघ, परत ती स्टेप लावू नको आई. हे पोटात जोरात लागते. बघितलंस ना हे? चोर के दाढी में तिनका. अगं आई, दाढीचं काय आहे? हे बघ आई, बाबा, हे बघा, तुम्ही जर माझ्यावर विश्वास नाही ना ठेवला, तर मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाललोय. हा नाही, हा मी जाणार आहे कायमचा. आणि तू तुझ्यात हे घेतोय भुरटा. एक दिवशी दरोडा घालणार आहे घरावर. तुमचं सगळ्यांचं सगळं झालं असेल तर थोडस माझ्याकडे लक्ष देता का? आणि केवढं लागलंय माझ्या पायाला, इथं परगड्याला लागले. अगं तू हे विघ्नेश. बाबा मी आलो.
अरे आई आई आई